हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। भिवंडी धोकादायक इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, काही जण अडकल्याची शक्यता। अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर, सिपना आणि मेघा नदीला पूर। यवतमाळ जिल्ह्याला आज रेड अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानं पंतप्रधान मोदींचा सेल्फी व्हिडिओ, पेपर फोडणाऱ्या गँगला सोडणार नसल्याचाही इशारा। अमित शहा बंद खोलीत किती दिवस लपून बसणार, शहांना एक दिवस खोलीतून खेचून काढू, मल्लिकार्जुन खरगे यांचा अमित शहांना इशारा। राज्यसभेत भाजपानं काँग्रेसचा आक्षेप खोडून काढला, खरगे मुद्दाम दिशाभूल करतायत, सभागृह नेता जे.पी. नड्डा यांचा आरोप। उपसभापती सचिन अहिर यांच्या घरी चोरी करणाऱ्या दोन्ही चोरांना झारखंडमधून अटक, दोन्ही चोर घरात काम करणारेच निघाले। ठाकरेंना पुन्हा नवी तारीख, शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाची मालकी कुणाची, हा वाद, ठाकरे विरुद्ध शिंदे खटल्याची पुढील सुनावणी 4 ऑगस्टला। कल्याणच्या 17 वर्ष जुन्या मानहानी खटल्यात मोठा ट्विस्ट, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे व्हीसीद्वारे देणार जबाब। मुंबई महापालिका सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या, काही अभियंत्यांना अतिरिक्त जबाबदारी, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानं बदल्या। शिक्षक पात्रता चाचणीचे 12 पेपर फोडे पोलीस कोठडीत, 12 पेपर फोड्यांना 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी। ठाण्यातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य, जीव मुठीत घेऊन ठाणेकरांचा प्रवास सुरू। शेतकऱ्याचा बाप काढला, स्वाभिमानीला राग आला, अमोल पाटलांनी बँक व्यवस्थापकाच्या कानाखाली लगावली, अमोल पाटलांना अटक करण्यासाठी बँक कर्मचारी आक्रमक। सरकारी नोकरीचा आमिष दाखवून 70 लाखांची फसवणूक, ठाणे गुन्हे शाखेकडून 3 आरोपींना अटक, आरोपींकडून बनावट सही, शिक्के, नियुक्तीपत्र जप्त। मेळघाटात तंत्रविद्येचा प्रकार उघड, 15 दिवसांच्या पालिकेला दिले चटके, तांत्रिक महिला अटकेत। राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा चमकला, नीरज चोप्राची उपांत्य फेरीत धडक। नमस्कार, सुप्रभात, मी अंकिता जाधव, आपण पाहताय